नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाच्या पुढच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत। शब्दांच्या जातीमध्ये नाम और नामाचे प्रकार आपण शिकत आहोत। नाम व नामाचे प्रकार या व्याकरणाच्या टॉपिकचा हा सेशन क्रमांक दुसरा आहे। आज आपण याच्या पूर्वी आपण नाम आणि नामाचे प्रकार पाहिले, तो उर्वरित नामाचे प्रकार आणि त्याचा सराव आज आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत। शब्दांच्या जाती आपण पाहिला होतो। शब्दांच्या दोन जाती असतात, एक आहे विकारी शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द। विकारी शब्द चार प्रकारचे असतात, नाम, सर्वनाम, विशेष नाम, क्रियापद। अविकारी शब्द सुद्धा चार प्रकारचे असतात, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय। तर शब्दांच्या जातीमध्ये आपण विकारी शब्द पाहत होतो आणि त्याच्यामध्ये आपण नाम म्हणजे काय याचा अभ्यास आपण केला। शब्दांच्या जातीमध्ये आपण विकारी शब्द पाहिलं, त्याच्यामध्ये आपण नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार शिकलो। नामाचे तीन प्रकार आपण शिकलो, त्याच्यामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम आपण या मागील सेशन मध्ये शिकलो। आज आपण भाववाचक नाम म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत आणि काही उदाहरणांद्वारे आपण सराव करणार आहोत। पाहूया भाववाचक नाम म्हणजे काय। ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थांमधील गुणांचा, भावांचा अथवा धर्माचा बोध होतो, त्या नामाला आपण भाववाचक नाम असे म्हणतो। काय सांगितलेले की एखाद्या नामामुळे कोणताही प्राणी, पदार्थ, तो व्यक्ती असो किंवा वस्तू असो, त्या व्यक्ती किंवा वस्तूंच्या आपल्याला गुणांबद्दल, एखादा व्यक्ती रागीट असतो, एखादा व्यक्ती दयाळू असतो, एखादा व्यक्ती प्रेमळ असतो की नाही, भाव म्हणजे मनातील भावना आणि धर्मांचा बोध होतो, त्या नामाला आपण भाववाचक नाम असे म्हणतो। दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर ज्या भावना किंवा कल्पना आपण पाहू शकत नाही पण त्यांचा अनुभव घेतो, अशांच्या नामास आपण भाववाचक नाम असे म्हणतो। किंवा काही भावना असतात आपल्या मनातल्या किंवा आपल्या काही कल्पना असतात, त्या आपण पाहू शकत नाही सहजासहजी, पण त्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो, तर अशा कल्पना आणि भावनांनाच आपण काय म्हणतो, भाववाचक नाम। उदाहरणार्थ उदास। आता इथे बघा उदास हा शब्द दिलेला आहे की नाही। उदास म्हणजे मनात आपण हा अनुभव घेऊ शकतो की मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मी उदास होते, तर तो माझ्या मनातील भाव आहे। नम्रता, एकता, आळस, राग, प्रेम, हुशारी, मोठेपणा, लबाडी, सौंदर्य, पावित्र्य असे जे शब्द आहेत, या शब्दांवरून आपण आपल्या मनातील भावना दिसून येतात। तर असे हे जे काही अनुभव असतात किंवा ज्या भावनांना आपण अमूर्त स्वरूपात ते आपल्या हृदयामध्ये असतात, तर अशा भावनांना आपण भाववाचक नाम असे म्हणतो। भाववाचक नाम जसे आपण वेगवेगळे शब्द पाहिले की नाही, आळस, पावित्र्य, इमानदार, प्रामाणिकपणा, हे जे शब्द आहेत ना, ते वस्तू किंवा प्राण्यांची नावे असतात का? नाहीत। भाववाचक नामातून आपल्याला व्यक्ती, वस्तू आणि पदार्थ यांच्यामधील भाव, गुणधर्म आणि स्वभाव वैशिष्ट्य यांचा बोध होत असतो। त्या शब्दातील भाव समजून घ्यावा लागतो, तो आपल्याला दृश्य स्वरूपात नसतो, म्हणजेच तो कसा असतो, मूर्त स्वरूपात नसतो, तो अमूर्त स्वरूपात असतो। आता बघा आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया। खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पहा। अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेले। आता पहिलं वाक्य काय, मला सश्याची चपळाई आवडली। आता बघा अंडरलाईन अधोरेखित केलेला शब्द आहे की चपळाई। चपळाई हा सश्याचा काय आहे, गुणधर्म आहे। सशा हा एक प्राणी आहे आणि हा प्राण्याचा गुणधर्म आहे चपळाई। मग हे चपळाई हा जो शब्द आहे ना, तो भाववाचक नाम आहे। त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलते। आता बघ इथे अधोरेखित केलेला शब्द आहे आपुलकीने।
आईच्या वागण्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. त्याची आई कशी वागते माझ्या बरोबर? आपुलकीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने वागते. यालाच आपण आपुलकी शब्द म्हणतो. म्हणजे काय झाली? आईच्या मनातील भावना. म्हणून इथे आपण हिला भाववाचक नाम असे म्हणणार. आपुलकी हा शब्द काय आहे? भाववाचक नाम. नीताच्या आवाजात गोडवा आहे. तर बघा इथे नीताच्या आवाजातील गुणधर्म सांगितलेला आहे. तर हा गोडवा हा शब्द भाववाचक नाम आहे. कोणालाच गुलामगिरीत राहणे पसंत नसते. तर आता बघा गुलामगिरी हा शब्द सुद्धा काय आहे? भाववाचक नाम आहे. आता आपण भाववाचक नाम म्हणजे काय ते समजून घेतलं. तर आतापर्यंत आपण नामाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. सामान्य नाम, विशिष्ट नाम आणि भाववाचक नाम. आता आपण ह्या 3 नामांच्या प्रकारांचा आपण सराव घेणार आहोत. खालील वाक्य वाचा. माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले. वरील वाक्यांमध्ये 6 नामे आलेली आहेत. ती नामे लिहा. आता सगळ्यांनी काय करायचं आहे? हा व्हिडिओ म्यूट करायचा आहे आणि पटकन ह्या बॉक्स मध्ये तुम्ही पण असे बॉक्स काढायचे आणि वहीमध्ये ह्या वाक्यामध्ये आलेले 6 नाम शोधून लिहायचे आहेत आणि मला सांगायचे आहेत. वाक्य आहे माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले. चला तर पटकन लिहा पाहू. ओके, लिहिलं का? व्हेरी गुड. तर मी आता तुम्हाला सांगते, तुम्ही काय करायचं आहे? चेक करायचं आहे वहीमध्ये आणि ज्यांचं बरोबर येणार त्यांनी टिक करायचं आहे. ओके, तर बघूया आता आपण ह्या वाक्यामध्ये कोणते कोणते नाम आहेत. पहिलं नाम आहे माधव, दुसरं आहे सरिता, तिसरं आहे रस्ता, नंतर आहे खोडकरपणा, कितवं झालं हे? 4थं. 5वं आहे शाळा आणि 6वं आहे घरी. ते लिहिलं का सगळ्यांनी? सगळ्यांची नाम बरोबर आली? व्हेरी गुड, गुड. बघा इथे तुम्हाला मी उत्तर सांगितलेले आहेत. माधव, सरिता, रस्ता, खोडकरपणा, शाळा आणि घर हे ह्या वाक्यातली असलेली 6 नामे आहेत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये असे कोणतेही वाक्य दिले जातील आणि नाम ओळखायला सांगतील, तर तुम्ही ते लिहायचे आहेत. आता पुढे बघा, खाली काही सामान्य नामे, विशेष नामे आणि भाववाचक नामे दिलेले आहेत. तर त्या तक्त्याचं आपल्याला वर्गीकरण करायचे. आता इथे बघा वेगवेगळी नामं दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असे वेगवेगळे तक्ता करायचा आहे आणि याच्यातून शोधून ते सामान्य नाम जे शब्द असतील ते सामान्य नामाच्या याच्यामध्ये लिहायचे, विशेष नामाच्या याच्यात लिहायचे आणि भाववाचक नाम भाववाचक याच्यामध्ये लिहायचे. सगळ्यांनी लिहा पाहू. व्हेरी गुड, लिहिलं सगळ्यांनी? आता आपण चेक करूया. आता बघा इथे काय आहे? देशमुख. देशमुख काय आहे? विशेष नाम. चांगुलपणा हे काय आहे? भाववाचक नाम. कडधान्य हे काय आहे? सामान्य नाम. कळसुबाई काय येणार? विशेष नाम. पर्वत सामान्य नाम. वात्सल्य भाववाचक नाम. शिखर सामान्य नाम. फूल सामान्य नाम. नवलाई भाववाचक नाम. आडनाव सामान्य नाम. माणुसकी भाववाचक नाम. हिमालय विशेष नाम. मुलगी सामान्य नाम. नम्रता विशेष नाम. जास्वंद विशेष नाम. मटकी विशेष नाम. सविता विशेष नाम. आता बघा इथे नम्रता जे आहे ना तो भाववाचक शब्द येणार आहे बर का, कारण की हे नम्रता मनातील भाव पण असू शकतं, म्हणून इथे तो भाववाचक नाम सुद्धा होऊ शकतं. आता आपण पुन्हा एकदा एक्सप्लेन करून घेऊया. आता सामान्य नाम मध्ये बघा मुलगी. मुलगी हा शब्द पूर्ण मुलींचा आपल्याला मुली या जातींचा बोध करणारा शब्द आहे, म्हणून जेव्हा मुलगी शब्द आलेला आहे तो सामान्य नाम आहे. पण बघा जेव्हा सविता आपण लिहितो, सविता ह्या एका मुलीचं नाव आहे, मग ती विशेष नाव आहे की नाही, म्हणून ते विशेष नाव. कडधान्य. कडधान्यामध्ये पण बघा वेगवेगळ्या जातीचे कडधान्य येतात, म्हणून हे सामान्य नाम. पण जेव्हा मी मटकी म्हणते, मटकी एक विशिष्ट कडधान्याचं नाव आहे, म्हणून ते काय येणार आहे? विशेष नाम. पर्वत. आता पर्वत खूप सारे आहेत की नाही, पण इथे पूर्ण पर्वत या जातीचा बोध करणारा हा शब्द आहे, म्हणून इथे पर्वत हा सामान्य नाम. शिखर.
आता बघा इथे पर्वत, कळसुबाई काय आहे, शिखर आहे की नाही. पण आता बघा शिखर हा जेव्हा शब्द म्हणतो तेव्हा तो काय येणार, सामान्य नाम. पण कळसुबाई जेव्हा आपण विशिष्ट शिखराचं नाव आहे म्हणून ते कळसुबाई विशेष नाम येणार. तसंच हिमालय पर्वत जेव्हा शब्द बोलतो आपण तेव्हा ते सामान्य नाम आहे, पण जेव्हा आपण हिमालय पर्वत बोलतो तेव्हा ते विशेष नाम येणार. फुल, फुल हे काय येणार, सामान्य नाम, कारण की समस्त फुल या वर्गाचा तो आपल्याला बोध करणारा शब्द आहे. पण जास्वंद आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा ती विशेष नाम येणार, कारण की जास्वंद हे विशिष्ट प्रकारचं फुलाचं नाव आहे. आडनाव, आडनाव जेव्हा आपण शब्द बोलतो ते सामान्य नाम येतात. आता आडनाव खूप सारे असतात की नाही. आडनाव हा समस्त आडनाव या जातीचा बोध करणारा शब्द आहे म्हणून ते सामान्य नाम. पण जेव्हा मी देशमुख बोलते तेव्हा ते विशेष नाम म्हणून येणार. भाववाचक नाम तर तुम्हाला समजलेच असतील, माणुसकी, चांगुलपणा, वात्सल्य, नवलाई, नम्रता, हे सगळे भाववाचक नाम येणार आहेत. तर सगळ्यांनी हे उत्तर नंतर वहीमध्ये लिहून रिचेक करायचं आहे. आता बघा तुम्हाला पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालील चित्रांच्या समोर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम लिहायचं आहे. तुम्हाला आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे. हे कशाचं चित्र आहे, फूल. आता बघा हे फूल आपण वेगवेगळ्या नामांच्या प्रकारामध्ये पाहणार आहोत. सामान्य नाम मध्ये आपण त्याला काय म्हणणार, फूल. फूल जेव्हा शब्द येणार तेव्हा काय येणार, सामान्य नाम. पण जेव्हा आपण त्याला गुलाब म्हणतो तेव्हा ते विशेष नाम येणार. आणि गुलाब कसं असतं, सुंदर असतं, त्याच्यामध्ये सौंदर्य असतं, मग सौंदर्य हे काय येणार, भाववाचक नाम. आता इथे बघा कशाचं चित्र आहे, लाडू. लाडू, आणि हे कशाचे लाडू दिसत आहेत, बेसन लाडू. आता बघूया, जेव्हा आपण लाडू शब्द फक्त म्हणतो ना लाडू, तेव्हा ते सामान्य नाम येणार, कारण की लाडू विविध प्रकारचे असतात. बेसनाचे लाडू असतात, रव्याचे लाडू असतात, मोतीचूरचे लाडू असतात, खारीक खोबऱ्याचे पण लाडू असतात, विविध प्रकारचे लाडूचे प्रकार असतात. मग तेव्हा जेव्हा आपण फक्त लाडू बोलतो तेव्हा ते सामान्य नाम येणार. पण आता इथे बघा हे कोणते लाडू आहेत, बेसन लाडू. इथे विशिष्ट लाडूच्या प्रकाराचं नाव दिलेलं आहे म्हणून इथे बेसन लाडू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते विशेष नाम येणार. आता बघा लाडू कसा असतो चवीला, गोड. म्हणजे ही गोडी त्याची विशेषता आहे म्हणून गोडी हे काय येणार, भाववाचक नाम. आता पुढचं चित्र आहे कुत्र्याचं चित्र आहे. तर बघूया आपण सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम मध्ये आपण कसं आपण ओळखायचं. जेव्हा कुत्रा हा शब्द आपण बोलतो ना तेव्हा तो सामान्य नाम म्हणून येणार. कुत्र्याचे पण बघा वेगवेगळे प्रकार असतात. पाळीव कुत्रे असतात, जंगली कुत्रे असतात, परत देशी कुत्रे असतात, विदेशी कुत्रे पण असतात की नाही. म्हणजे आपण कुत्रा हा शब्द बोलतो तो सामान्य नाम येणार. पण त्या कुत्र्याला जर मी एखादं विशिष्ट नाव दिलं, जसं मोती दिलं, पप्पी दिलं, किंवा अजून तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही दिलं, टायगर वगैरे असं देतात की नाही. म्हणजे जेव्हा आपण त्याला नाव देतो ना त्या कुत्र्याला तेव्हा ते विशेष नाम म्हणणार. आता इथे मी नाव दिलेलं मोती, मग मोती हे काय आहे, तर कुत्र्याचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे. आता कुत्रा कसा असतो, प्रामाणिक किंवा इमानदार. मग प्रामाणिक, इमानदार हे भाववाचक नाम येणार. इमानीपणा इथे मी लिहिलेला आहे म्हणजे हे काय झालं, भाववाचक नाम. आता खाली काही उदाहरण दिलेले आहेत, आपण बघूया प्रश्न काय. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा. आता काही वाक्य दिलेले आहेत तुम्हाला, त्याच्या खाली त्या वाक्यांमध्ये काही शब्दांना अधोरेखित केलेलं आहे, अंडरलाईन केलेले आहे. तर त्या आपल्याला अंडरलाईन केलेल्या शब्दांचा नामाचा प्रकार ओळखायचा आहे. पहिलं वाक्य बघूया. मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली. आता मनाली हे एका विशिष्ट मुलीचं नाव आहे म्हणून हे विशेष नाम येणार. मुंबईहून, मुंबई हे शहराचं नाव आहे आणि विशिष्ट शहराचं नाव आहे म्हणून हे काय येणार, विशेष नाम. पण गावी, आता गावचं नाव दिलेलं आहे काय ते नाही. मग गाव हे, गावी हे हा जो शब्द आहे ना तो समस्त गाव या वर्गाचा बोध करतो म्हणून इथे गावी हा काय येणार आहे, सामान्य नाम. दुसरा आहे मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर जळाली. आता बघा इथे मुलांच्या दिलेलं आहे, मग मुलं आहेत की नाही म्हणून हे काय येणार, सामान्य नाम. हलगर्जीपणा हे काय येणार आहे, भाववाचक नाम. इस्त्री हे पण सामान्य नाम येणार. वायर सामान्य नाम. सुधीरला पुरणपोळी आवडते.
आता सुधीर विशिष्ट मुलाचं नाव आहे की नाही, म्हणून इथे आपण काय म्हणणार त्याला विशेष नाम. पुरणपोळी पण काय येणार, विशेष नाम. ताजमहालाचे सौंदर्य काही निराळेच आहे. तर अधोरेखित शब्द आहे ताजमहाल आणि सौंदर्य. तर ताजमहाल हे काय आहे, विशेष नाम. की जेव्हा आपण ताजमहाल हा शब्द बोलतो तर आपल्या समोर ताजमहालाचं चित्र उभं राहतं. ते आपण मंदिराचं वगैरे चित्र उभं राहतं का, नाही. ताजमहाल एक विशिष्ट प्रकार बांधलेली इमारत आहे. तर मग ताजमहाल हा काय येणार, विशेष नाम. सौंदर्य, सौंदर्य म्हणजेच काय, भावना व्यक्त होतात की नाही आपल्या. तर ते आपण काय म्हणणार तिथे, ते कोणतं नाम येणार आहे, भाववाचक नाम. तर इथे बघा मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. मनाली विशेष नाम, मुंबई विशेष नाम, गावी सामान्य नाम, मुलांच्या सामान्य नाम, हलगर्जीपणा भाववाचक नाम, इस्त्री सामान्य नाम, वायर सामान्य नाम, सुधीर विशेष नाम, पुरणपोळी विशेष नाम, ताजमहल विशेष नाम, सौंदर्य भाववाचक नाम. तर तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. पण उत्तर लिहिण्याच्या आधी ना तुम्ही प्रयत्न करायचं, ओळखायचं. तुम्ही अगोदर लिहायचं, व्हिडिओ पॉज करायचा, उत्तरं लिहायची, नंतर पुन्हा व्हिडिओ चालू करायचा आणि तुमची उत्तरं बरोबर आहेत की नाही ते तपासून पाहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण व्याकरणामध्ये आज शब्दांच्या जाती पाहिल्या. शब्दांच्या जातीमध्ये आपण नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार पाहिले. तर व्याकरणातील नाम हा जो टॉपिक आहे तो इथेच संपतो. धन्यवाद.